झी 24 तास एक पाऊल पुढे। राज्यात सर्वत्र बंद आणि संपाचं वारं वाहत असतानाच आता मनमाडच्या बीपीसीएल प्रकल्पातील इंधन वाहतूकदार टँकर चालकांनीही संप पुकारलाय। भाडेवाढीच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय। या संपात 300 टँकर सहभागी झालेत। या संपामुळे उत्तर महाराष्ट्रातील इंधनाचा पुरवठा ठप्प होण्याची शक्यता आहे। डिझेल आणि पेट्रोलचा पुरवठा होणार नसल्यामुळे अनेक पेट्रोल पंप कोरडे ठाक पडण्याची शक्यता आहे। मनमाड जवळच्या पानेवाडी इथं एलओसी, एचपीसीएल आणि बीपीसीएल या इंधन कंपनीचे प्रकल्प आहेत। या ठिकाणाहून उत्तर महाराष्ट्रासह 9 जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल आणि केरोसिनची वाहतूक केली जाते। यापैकी भारत पेट्रोलियम कंपनीत इंधनाची वाहतूक करणाऱ्या टँकर धारकांची दर वाढवून देण्याची गेल्या कित्येक दिवसांपासूनची मागणी आहे। मात्र कंपनी प्रशासन हेकेखोरपणा करून जुन्याच दराने वाहतूक टेंडर भरायला भाग पाडतीये। म्हणूनच दर वाढवून देण्याच्या मागणीसाठी हा संप पुकारण्यात आलाय। संप असाच सुरू राहिला तर पुढील काळात उत्तर महाराष्ट्रासह सुमारे 9 जिल्ह्यात इंधन टंचाई भासण्याची शक्यता आहे। भारत पेट्रोलियम कंपनी फक्त आम्हाला 19 रुपयात काम करायला आज लावते, तर आम्हाला हा रेट परवडत नाही। त्याकरता आम्ही सर्व ट्रान्सपोर्टर लोकांनी हा स्ट्राईक या ठिकाणी केलेला आहे। याला आम्हाला सर्वांचा या ठिकाणी पाठिंबा आहे। जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही, कंपनी रेट देत नाही, तोपर्यंत आम्ही हा संप चालूच ठेवणार आहे। गावात स्थानिक लोकांमध्ये वाद करते कंपनी। जे आमचे 3 लोक आहेत, आमच्यातलेच लोक आहेत ट्रान्सपोर्टर, पण कंपनी काहीतरी वेगळ्या पद्धतीने हे करून गावामध्ये वाद करते। झी 24 तास एक पाऊल पुढे।